नमस्कार. 7 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे मोदींची न्यायव्यवस्थेवर आणि न्यायमूर्तीची मोदींवर स्तुतिसुमने, परस्परांवर कौतुक वर्षाव. आता झालं काय आहे तर गुजरात हायकोर्ट जे आहे त्याचा हीरक महोत्सव सोहळ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सुप्रीम कोर्टचे जज कोण बरं तर न्यायमूर्ती M.R. शाह हे एकत्रित आले होते दूरचित्रसंवाद माध्यमातून. ओके, आणि तेव्हा दोघांनीही एकमेकांची प्रशंसा केली. आता मोदीजी जे आहेत त्यांनी का बरं सुप्रीम कोर्टची किंवा न्यायमूर्तीची प्रशंसा केली तर त्याचं कारण असं होतं की कोविड-19च्या क्रायसिसमध्ये सुद्धा जी आपली न्यायालय आहे किंवा न्यायपालिका आहे त्यांनी न थांबता स्वतःचं कार्य सांभाळलं आणि त्यामुळे नरेंद्र मोदीजी यांनी न्यायपालिकेची प्रशंसा केली. ठीक आहे, अर्थातच काय तर ऑनलाईन माध्यमातून त्यांनी जे काही केसेसची सुनावणी वगैरे केली तर न्यायपालिकाचं काम थांबू दिलं नाही. त्याबद्दल नरेंद्र मोदीजींनी तारीफ केली. कोणाची बरं तर न्यायपालिकाची. तसंच ऑन दी अदर हँड जे न्यायमूर्ती होते शाह त्यांनी नरेंद्र मोदीजींची काय तारीफ केली तर कोविड-19 क्रायसिसमध्येच देशाला एक प्रखर नेतृत्व दिला. त्यामुळे जे शाह होते त्यांनी मोदींजींची तारीफ केली. आता एकमेकांची स्तुतिसुमने त्यांनी काढले त्याविषयी आपल्यासाठी काहीही महत्त्वाचं नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय माहीत आहे का की DPSP अर्थातच काय तर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजेच राज्यांसाठीचे मार्गदर्शक तत्त्वे किंवा राज्य संस्थांसाठीचे मार्गदर्शक तत्त्वे त्याचं अंतर्गत कलम 50मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही एक्झिक्युटिव्स आहेत आणि ज्युडिशरी आहे हे एकामेकापासून सेपरेट राहतील. ठीक आहे, आता बघा ह्या केसमध्ये जे झालेलं आहे की न्यायमूर्ती शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य दिलेलं आहे ते कलम 19 अंतर्गत तुम्ही सांगू शकतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, आणि ते त्यांना अधिकारसुद्धा ते बोलू शकतात, परंतु ते एकामेकांचं कार्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही जे एक तत्त्व आहे की एक्झिक्युटिव्ह अर्थातच कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशरी म्हणजेच काय तर न्यायपालिका हे एकामेकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. हे जे तत्त्व आहे ते कलम 50च्या अंतर्गत DPSPमध्ये अर्थातच काय तर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी भाग 4चा अंतर्गत नमूद करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे सांगण्यामागचा अर्थ एवढंच आहे की आयोग परीक्षेमध्ये तुम्हाला कलम देतील आणि विचारतील की या कलमेचा अंतर्गत कुठली गोष्ट सांगण्यात आलेली आहे किंवा कलम 50च्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हे एकामेकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. हे विधान योग्य आहे का नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो आणि त्यामुळे आपण हा एक जे कन्सेप्ट होता त्याला इथे डिस्कस करून घेतलेला आहे. ओके, पुढची न्यूज बघूया आपण. पुढची न्यूज जी आहे ते आहेत आणीबाणी नसली तरी त्या दिशेने वाटचाल, वेब संवादात तज्ज्ञांचा सूर, मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात न्यायव्यवस्था अपयशी. ठीक आहे, आता लक्षात ठेवा मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्था जी आहे ते कलम 32च्या अंतर्गत कोण बरं सुप्रीम कोर्ट आणि कलम 226च्या अंतर्गत कोण बरं तर हायकोर्ट हे रिट पिटिशन जाहीर करते. ठीक आहे, किंवा रिट पिटिशन बाहेर पाडते. आता रिट्स बाहेर पाडण्याचा अधिकार जे आहे ते सुप्रीम कोर्टला कलम 32च्या अंतर्गत आहे आणि हायकोर्टला कलम 226च्या अंतर्गत आहे. ठीक आहे, आता एखादी संस्थाने किंवा एखाद्या व्यक्तीने जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलेलं असेल तर कलम 32 आणि कलम 226च्या माध्यमातून ते मूलभूत हक्क परत मिळवून घेता येतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता रिट्सविषयी आपण आधी पण डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये. तर 5 टाईपचे रिट्स असतात लक्षात ठेवा. सर्वात पहिलं असते हेबस कॉर्पस, दुसरं असते ते असते मॅन्डेमस, तिसरा जे असतं तो असतो सर्टिओररी. ठीक आहे, चौथा जो असतो तो असतो प्रोहिबिशन आणि पाचवा जो असतो तो असतो को वॉरंटो. आता हे 5 जे रिट्स आहेत त्यांच्याविषयी एकदम डिटेलमध्ये डिस्कशन जे आहे ते आपण आधी केलेलं आहे. लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, त्या लिंकला ॲक्सेस करा आणि तिथून रिट्सना रिवाईज करून घ्या. नोट्स बनवलेले असतील तर एक नंबर होईल काम तुमचं. ठीक आहे, पटापट तुमची रिवाईज करून होतील सर्व गोष्ट. ओके, आता एक लक्षात घ्या की फक्त मूलभूत अधिकार नव्हे तर नैसर्गिक अधिकार जे असतात ठीक आहे ते सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून कुठल्या माध्यमातून तर ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट जे आहे ते नागरिकांना बहाल करते. ओके, एखाद्या व्यक्तीचे जे नैसर्गिक हक्क आहे त्यांचं उल्लंघन जर झालेलं असेल. आता
नैसर्गिक हक्क आणि मूलभूत हक्कामध्ये फरक काय हे लक्षात ठेवा. भाग 3चा अंतर्गत जे काही हक्क देण्यात आलेले आहे, ठीक आहे, ते आपले मूलभूत हक्क आहे. परंतु त्या व्यतिरिक्त जसं की वोटिंगचा अधिकार, तर हे सर्व जे काही अधिकार आहेत ते कुठले अधिकार आहेत, ते नैसर्गिक अधिकार आहे. ठीक आहे. आता नैसर्गिक अधिकारांवरती जर कुठल्याही प्रकारे हनन झालेलं असेल तर ते ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून मिळवता येतात. ठीक आहे. आता आपल्या संविधानामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू हे आपल्याला कुठल्या आर्टिकलचा अंतर्भूत केलेलं आहे ते आपण बघून घेऊ. फक्त मी ते आर्टिकल सांगणार आहे, कारण ज्युडिशियल रिव्ह्यू हे कन्सेप्टसुद्धा आपण आधी डिस्कस केलेलं आहे, तर तिथून तुम्ही त्याचे डिटेलमध्ये डिस्कशन जे आहे ते पुन्हा रिवाईज करू शकता. ठीक आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त आर्टिकल्सवरती लक्ष ठेवा. कलम 13, कलम 32, कलम 131 ते कलम 136. आता याचा अंतर्गत 131, 132, 133, 134, 134 135, कलम 136. ठीक आहे. तसंच पुढे जर आपण बघितलं तर कलम 143, ठीक आहे, इथे मी लिहितो कलम 143. त्यानंतर येते कलम 226, कलम 227, कलम 245, कलम 246, कलम 251, कलम 254 आणि कलम 372. कुठलं बरं, शेवटच्या कलम 372. तर हे सर्व जे काही कलम आहेत ते ज्युडिशियल रिव्ह्यूशी निगडीत आहेत. ठीक आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुठले कलम आहे ते ज्युडिशियल रिव्ह्यू याच्याशी संबंधित आहे, तर आपल्याला हे सर्व कलम माहीत असले पाहिजे. ठीक आहे. आता ज्युडिशियल रिव्ह्यूविषयी आपण आधी डिस्कशन केलेलं आहे, तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन, तिथून तुम्ही रिवाईज करू शकता. पुन्हा एकदा तुम्ही जर नोट्स बनवलेले असतील तर ते उत्तमच होणार आहे. ठीक आहे. आता पुढची न्यूज बघूया आपण. आकाशवाणीचा संगीत संमेलनाला पंडित भीमसेन जोशी यांचे नाव. तसंच परदेशातून शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी भारतामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे 1.5 लाख रुपयांची स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी पाठ्यवृत्ती देण्याची घोषणा हे सध्या करण्यात आलेली आहे. ओके. लक्षात ठेवा कुठली वगैरे शिष्यवृत्ती, तर स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी पाठ्यवृत्ती. ठीक आहे. याच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, तर 1.5 लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा 1.5 लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे आज आपण आकाशवाणीविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर आकाशवाणी अर्थातच ऑल इंडिया रेडिओ. ठीक आहे. दोन्ही सेमच आहे. तर ऑल इंडिया रेडिओ अथवा आकाशवाणी ही भारतीय अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे. ठीक आहे. भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती या संस्थेची उपशाखा आहे. लक्षात ठेवा आकाशवाणी ही प्रसार भारती या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारचा माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे. ठीक आहे. कुठलं तर इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री याच्याशी ते संबंधित आहे. अर्थातच काय, तर माहिती व प्रसारण मंत्रालयाशी ती संबंधित आहे. आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थेपैकी एक आहे आणि त्याचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. ओके. भारतात रेडिओ प्रसारण संबंधीचे प्रयोग 1915 पासून सुरू झाले. BBC धर्तीवरती इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना करून पहिल्यांदा रेडिओ प्रसारणासाठी मुंबई केंद्र निर्माण केले. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मुंबईचा जो केंद्र आहे तो कोणी निर्माण केला होता, तर इंग्रजांनी निर्माण केला होता. का बरं, तर जे BBC आहे त्याच्याच धर्तीवरती भारतामध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि त्याचं मुख्यालय म्हणून मुंबईला मान्यता देण्यात आली होती. ठीक आहे. मात्र प्रत्यक्ष प्रसारणाची सुरुवात 1924 साली मद्रास येथे सुरू झालेल्या एका खाजगी संस्थेमार्फत केली गेली होती. ठीक आहे. पहिल्यांदा सुरुवात कधी झाली, 1924 साली. त्याच वर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाचा एका खाजगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. 1930 साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन्ही ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली व कामगार व उद्योग या विभागाअंतर्गत भारतीय राज्य प्रसार मंडळ नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. ठीक आहे. तर प्रश्न असा येऊ शकतो की भारतीय राज्य प्रसारण मंडळ याची स्थापना कधी झाली, तर ते 1930 साली झाली होती. पुढे 1936 साली या संस्थेचे ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थळांतर केले. ठीक आहे. लक्षात ठेवा ऑल इंडिया रेडिओ हा नामकरण कधी झालं, 1936 साली, परंतु स्थापना 1930 बघायला भेटते आपल्याला.
1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झालं तेव्हा ऑल इंडिया रेडिओ नावाचा स्वतंत्र विभागाची माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापना करण्यात आली आणि ऑल इंडिया रेडिओचे अधिकृतरित्या आकाशवाणी हे नाम 1957 साली ठरवण्यात आले. ठीक आहे, तर आकाशवाणी हे नाव कधी ठरवण्यात आले? 1957 साली. तसंच ते प्रसिद्ध हिंदी कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवलेले होते. ठीक आहे, आकाशवाणी हे नाव कोणी सुचवले होते? तर पंडित नरेंद्र शर्मा यांनी. म्हैसूर संस्थानाने 1935मध्ये स्थापितलेल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी हे नाव दिले होते आणि हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ केंद्रांसाठी स्वीकारले. आकाशवाणीचा अधिकृत वेबसाईट उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील 99.37% लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोहोचते. आकाशवाणीची एकूण 229 प्रसारण केंद्र आहेत. तसेच एकंदर 24 भाषांमध्ये एकूण 384 वाहिन्या प्रसारित केल्या जातात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा आकाशवाणी किती भाषांमधनं वाहिन्या प्रसारित करते? तर ते 24 भाषा. ठीक आहे, ऑफिशियली आपल्या संविधानामध्ये 22 भाषा नमूद केली गेली आहेत, परंतु आकाशवाणी 24 भाषेमध्ये काम करते. तसंच बालभारती होता ते 8 भाषेमध्ये काम करत होता. ठीक आहे, आपण जसं बघितलं होतं ते. आकाशवाणीची सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. 1930च्या सुमारास कॉफमन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. दिल्लीहून मराठी बातम्या देणे 1939 साली सुरू झाले होते, परंतु सद्यस्थितीमध्ये मुंबईहूनच ती मराठी बातम्या जे आहेत ते प्रसारित करण्यात येतात. ठीक आहे, तर ही थोडीशी माहिती आपण बघितली कशाविषयी? आकाशवाणी अर्थातच ऑल इंडिया रेडिओविषयी. ठीक आहे, चला पुढे बघूया अजून काही महत्त्वाची न्यूज आहेत. तर सामाजिक दायित्व निधी स्वीकारणाऱ्या संस्थांना आणखी एक नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 पासून या तरतुदी लागू होणार आहेत आणि याबाबतची अधिसूचना राजपत्रात जारी करण्यात आली आहे. ज्या सामाजिक संस्था किंवा धर्मदाय ट्रस्ट कंपन्यांच्या CSR निधी अंतर्गत देणगी स्वीकारतात त्यांनी प्राप्तिकर अधिनियम कलम 12A तसेच 80G अन्वये प्राप्तिकर विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ठीक आहे, कुठले कुठले कलम आहे? तर प्राप्तिकर अधिनियमची कलम 12A व 80G. नवीन नियमानुसार सामाजिक संस्था आणि धर्मदाय ट्रस्ट यांना 1 एप्रिलपूर्वी कंपनी रजिस्ट्रार यांच्या संकेतस्थळावर CSR-1 हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. नवीन संबंधित फॉर्म भरल्यानंतर त्यांना एक युनिक CAR नोंदणी क्रमांक उपलब्ध होईल. संबंधित नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कुठलाही सामाजिक संस्था किंवा धर्मदाय ट्रस्ट CSR निधी स्वीकारण्यास पात्र राहणार नाही. ठीक आहे, अर्थातच काय नवीन प्रोव्हिजन काय आहे? तर हे CSR फॉर्म 1 भरावा लागणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतरच आपण CSRच्या माध्यमातून फंडिंग घेऊ शकतो. कोणतीही कंपनी CSR नोंदणी क्रमांक नसलेल्या सामाजिक संस्था धर्मदाय ट्रस्टला CSR निधी देऊ शकणार नाही. CSR क्रमांकाची नोंदणी कंपनी कायदा कलम 8 अन्वये स्थापन झालेल्या कंपन्यांनी करणे आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे CSR निधीचा वापर करून कोणती कामे करण्यात आली आणि त्यांचा समाज जीवनावर काय परिणाम झाला याबाबतचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करून त्या कामाचा नियमित पाहणी अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आणि अशा निधीतून केवळ 5% रक्कम प्रशासकीय कामावर खर्च करण्याचे निर्बंधसुद्धा घालण्यात आले आहेत. 22 जानेवारी नंतर मान्यता मिळवणाऱ्या प्रकल्पांना नवीन नियमावली लागू होणार आहे. ओके, तर हे इन्फॉर्मेशन होती नवीन CSR रूल्सबद्दल. आता आपण थोडीशी माहिती CSR विषयीसुद्धा घेऊया. ठीक आहे, सर्वात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर CSRचा अर्थ काय आहे किंवा CSR काय आहे? तर लक्षात ठेवा CSRचा फुल फॉर्म आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, जे काही कॉर्पोरेट सेक्टरमधली कंपनी आहेत ते काय करतात? तर जे काही साधनसंपत्ती आपलं पृथ्वी तळावरती सद्यस्थितीमध्ये आहे त्यांचा वापर करतात आणि त्याच्यामधनं ते प्रॉफिट्स जनरेट करतात. ठीक आहे, काय सांगितलं मी? की जे काही साधनसंपत्ती आपला पृथ्वी तळावरती अवेलेबल आहे त्याचं उपयोग करतात कॉर्पोरेट्स आणि त्याच्यामधनं ते प्रॉफिट्स कमवतात. ठीक आहे, आता ही साधनसंपत्ती कॉर्पोरेटने उपयोगात आणली त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम हे मनुष्याच्या जीवनावरती किंवा पर्यावरणावरती होऊ शकते. तर जे पर्यावरणाची झीज होते, ठीक आहे, किंवा जे काही
पर्यावरणामध्ये नुकसान होतं आहे त्याची भरपाई करण्यासाठी, तसंच प्रत्येक नागरिकाला साधनसंपत्तीचा इक्वल अनुभव भेटावा, ठीक आहे, प्रत्येकाला साधनसंपत्तीचा उपयोग करता यावा. त्यामुळे काय असते की काही जे स्वतःचं प्रॉफिट झालेलं आहे, ठीक आहे, जे काही कंपनीनं प्रॉफिट मिळवलेलं आहे त्यापैकी काही रक्कम जी आहेत ते ते दान म्हणून जे काही संस्था वगैरे आहेत त्यांना देतात, ठीक आहे. जे काही एन जी ओज वगैरे असतात त्यांना ते स्वतःचं प्रॉफिटमधलं काही भाग हे एन जी ओजना सुपूर्द करतात, की ज्याच्या माध्यमातून एन जी ओ जे आहे ते मानवी विकासासाठी ते पैसा खर्च करते. ओके, लक्षात ठेवा. काय बरं, साधनसंपत्तीवरती प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु कंपन्या काय करतात, ते साधनसंपत्ती कन्झ्युम करतात आणि स्वतः प्रॉफिट कमावतात. आणि त्यामुळे काय होतं की जे साधारण व्यक्ती आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. मग गव्हर्नमेंट काय म्हणते, ठीक आहे, तुम्ही साधनसंपत्तीचा उपयोग करतायत, अर्थातच काय की कॉर्पोरेट साधनसंपत्तीचा उपयोग करताय, परंतु त्याचा काही भाग जे आहेत, ठीक आहे, ते त्या व्यक्तींना सुद्धा भेटलं पाहिजे ज्यांचा तुम्ही वापरलेल्या साधनसंपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, अर्थातच काय तर CSIR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSIR नाही CSR, ठीक आहे, CSIR कुठे बोलतो आहे, CSR अर्थातच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर या एक तत्त्वाच्या माध्यमातून स्वतःला जे काही प्रॉफिट होते कंपनीला त्यापैकी काही प्रॉफिट ते जे मानवी जीवन आहे किंवा जे मनुष्य आहे, ठीक आहे, तर त्याचा डेव्हलपमेंटसाठी करते. अर्थातच काय तर ते खर्च ह्युमन डेव्हलपमेंटसाठी केला जातो. ठीक आहे, आता कुठले कुठले सेक्टर्स आहेत ते आपण डिस्कस करणारच आहोत. सर्वात पहिले CSR तत्त्वाचं म्हणजे CSRची संकल्पना आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. ठीक आहे, आता पुढे आपण बघूया त्याच्याविषयी अजून काय काय माहिती दिली गेली आहे. हा बघा, सोशल वेलफेअर तुम्ही म्हणू शकतात, मला वर्ड येत नव्हता. ठीक आहे, सोशल वेलफेअर किंवा पॉझिटिव्ह सोशल अँड एन्व्हायरमेंटल चेंजेस, ठीक आहे, तर त्याच्यासाठी ते पैसा खर्च केला जातो. त्यानंतर पुढे काय आहेत तर कुठले कंपनीज आहेत ज्यांना हे खर्च करायचा असतो. ठीक आहे, कुठले कंपनी आहे ज्यांच्यावरती CSIR जे आहे ते मॅन्डेटरी आहे. तर लक्षात ठेवा, कंपनीज ॲक्ट 2013चा माध्यमातून सांगण्यात आला की ज्या कंपनीची, ठीक आहे, काय बरं, ज्या कंपनीची किंमत, ठीक आहे, कंपनीची किंमत हे 500 करोडपेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल अर्थातच काय तर टर्नओव्हर हे 1000 करोडपेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणजेच नफा हे 5 करोडपेक्षा जास्त आहे, तर अशा कंपनींना CSRच्या माध्यमातून फंडिंग द्यावी लागेल. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, 3 प्रोव्हिजन्स आहेत किंवा 3 क्रायटेरिया आहे. पहिलं काय की ज्या कंपनीची किंमत हे 500 करोड किंवा त्यापेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल हे 1000 करोडपेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीची नेट प्रॉफिट अर्थातच मूळ नफा हे 5 करोड किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर अशा कंपनींना CSR भरावा लागेल. ठीक आहे, आता CSR किती भरावा असा प्रश्नसुद्धा येऊ शकतो ना. तर लक्षात ठेवा की गेल्या 3 वर्षामध्ये जे काही प्रॉफिट झालेलं आहे त्याचा ॲव्हरेज, ठीक आहे, गेल्या 3 वर्षाचा जे काही प्रॉफिट झालं आहे त्याचा ॲव्हरेज आणि त्याचे 2%, कमीत कमी 2%, जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे द्यायचे तुम्ही देऊ शकतात, परंतु कमीत कमी 2% एवढी फंडिंग जी आहे ते CSRच्या माध्यमातून खर्च करावी लागणार आहे. ठीक आहे, आणि हे जे नियम आहे ते 1 एप्रिल 2014 लागू झाले आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं काय तर CSR जे आहे ते फक्त इंडियन नव्हे तर जे फॉरेन कंपनीज आहेत किंवा फॉरेन कंपनीचे जे काही ब्रांचेस आहेत भारतामध्ये त्यांच्यावरती सुद्धा लागू होणार. ठीक आहे, आता CSR कुठे खर्च करायचा, किती खर्च करायचा हे ठरवण्यासाठी कंपनीचा अंतर्गतच 3 किंवा जास्त डायरेक्टरांची एक कमिटी असेल जे सूचना देणार की CSR किती खर्च केला पाहिजे आणि कुठे खर्च केला पाहिजे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, जर CSR खर्च केला नाही, ठीक आहे, किंवा CSR हे बाहेर पाडलं नाही, तर तशा कंपनीना किंवा तसे जे काही रिस्पॉन्सिबल व्यक्ती असतील त्यांना 50,000 ते 25 लाखपर्यंतच्या एक पेनल्टी लागू शकते किंवा 3 वर्षापर्यंतची सजासुद्धा होऊ शकते. ठीक आहे, 3 वर्षापर्यंतची जेलसुद्धा होऊ शकते. ओके, आणि कायद्याच्या माध्यमातून अशा प्रकारची कॉर्पोरेट फंडिंग आणणारा भारत हा एकमात्र देश आहे. ठीक आहे, काय सांगतोय मी की कायद्याच्या माध्यमातून अशा प्रकारे CSR फंडिंग आणणारा भारत हा एकमात्र देश आहे. ठीक आहे, आता CSRच्या माध्यमातून जे काही फंडिंग येते ते कुठला
असे सेक्टर्स आहेत जिथे वापरलं जाऊ शकते. तर सर्वात पहिलं लक्षात ठेवा, पोवर्टी अर्थातच गरिबी, त्यानंतर भूकमारी आणि माल न्यूट्रिशन याला खतम करण्यासाठी आपण हा पैसा वापरू शकतो. तसंच एज्युकेशनला प्रमोट करण्यासाठी पैसा वापरला जाऊ शकतो. मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ अर्थातच काय तर माता आणि मुलांचं जे आरोग्य आहे त्याच्यावरती आपण हा पैसा खर्च करू शकतो. एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी पर्यावरणवरती आपण हा पैसा खर्च करता येतो. तसंच जे काही नॅशनल हेरिटेज आहे, ठीक आहे, त्यांचं संरक्षणासाठी सुद्धा हा पैसा खर्च करता येते. तसंच जे काही आर्म फोर्स आहेत त्यांना जर गरज लागली तर त्यांनासुद्धा आपण हे फंडिंगच्या माध्यमातून देऊ शकतो. तसंच स्पोर्ट्सना प्रमोट करू शकतो या पैशाच्या माध्यमातून. अथवा आपण प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ स्लम एरिया डेव्हलपमेंट याच्यामध्ये सुद्धा हा अनुदान देऊ शकतो. ठीक आहे, आपण अर्थातच कोण तर कंपनी. ठीक आहे, लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठले कुठले सेक्टर्स आहेत किंवा कुठले कुठले एरिया जिथे आपण पैसा खर्च करू शकतो. आता याचा बेनिफिट काय होणार तर लक्षात ठेवा, याचा बेनिफिट एकदम सोपं आहे. तो म्हणजे सर्वात पहिला, कन्झ्युमर जे आहेत, ठीक आहे, ते सोशली कॉन्शियस होतात की त्यांना वाटते की नाही बाबा आपल्यालासुद्धा इथे फंडिंग दिलं पाहिजे करणं. ठीक आहे. दुसरं काय तर कम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे. कम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज अर्थातच काय तर आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ॲक्च्युली हा आपण CSR आधीसुद्धा डिस्कस केलेला आहे, तर हा आपल्यासाठी एक रिव्हिजन आहे. तेव्हा मी टाटाचे एक्झाम्पल घेतलं होतं की टाटाने 1500 करोड रुपये सध्या कोविड-19च्या केसेसमध्ये भारताला अनुदान म्हणून दिले. तर काय झालं तर लोकांची सिंपती वाढली टाटा प्रत्ये. आता जर आपण गाडी वगैरे घ्यायला गेलो तर आपण काय म्हणणार की बाबा आम्हाला टाटाचीच गाडी घ्यायची आहे करणं. का बरं? कारण आपल्याशी एक आपुलकी जोडली गेली की जेव्हा भारत हा एक मुश्किलच्या परिस्थितीमध्ये होता तेव्हा टाटानी मदत केली. तर आता आपण टाटाचीच वाहने वगैरे आहेत किंवा जे काही इक्विपमेंट्स आहेत ते खरेदी करणार. तर अशा प्रकारे काय होते तर टाटा कंपनीला बघून इतर कंपन्या पण काय म्हणतात की बाबा आम्हाला पण हे CSR दिलं पाहिजे. कारण काय होते सिंपथी आली तर सिंपथी आल्यामुळे बिझनेस वाढतो. ठीक आहे, आता टाटानी 1500 दिले तर ABC कंपनीला तरी वाटेल ना की आपल्याला 1500 नव्हे तर 500 तरी दिले पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे काय होतं तर कॉम्पिटिशन वाढते दोन्ही कंपनीमध्ये. ठीक आहे, याचा व्यापारसुद्धा वाढेल आणि त्यामुळे काय होते तर कॉम्पिटिशन होते. पुढे काय तर एम्प्लॉईजचा मॉरलसुद्धा बूस्ट होतो. सध्या स्थितीमध्ये आपण नॅशनलिझमवरती खूप जास्त फोकस करतो आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारची फंडिंग देशासाठी करणे हा सुद्धा एका प्रकारे नॅशनलिझम आहे. ठीक आहे, तर आपण नॅशनलिझम करतो आहे किंवा आपण देशासाठी अनुदान करतो आहे, हा भावना जी आहे ते त्या कंपनीचा जे काही कार्यकारी वर्ग आहे, ज्याला एम्प्लॉयर्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ही भावना रूढीस येते आणि ते सुद्धा कंपनीचा प्रत्यय पूर्ण मनाने काम करतात. ठीक आहे, तर डिरेक्ट नाही तर इनडिरेक्ट बेनिफिट्ससुद्धा या CSRच्या माध्यमातून होतो. ठीक आहे, इमोशनल बेनिफिट्स एका प्रकारे तुम्ही म्हणू शकतो याला. काय बरं? इमोशनल बेनिफिट्स. ठीक आहे, तर हे आपण माहिती घेतली CSR विषयी आणि त्याचे नवीन रूल्स विषयी. पुढे बघूया तर आणखीन 25 देशांकडून भारताकडे लशीची मागणी. ठीक आहे, तर लशी देऊन आपण काय करू शकतो तर आपलं सॉफ्ट पॉवर जे आहे त्याला आपण इन्क्रीज करू शकतो. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे का. अशा प्रकारचे स्टेप्स तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाऊ शकतात की कशाप्रकारे भारत जे आहे ते स्वतःची जी काही प्रतिष्ठा आहे त्याला अजून जास्त वाढवू शकते करणं. ठीक आहे, पुढे चीनकडून नेपाळला अनुदान स्वरूपात कोरोना लसीचा 5 लाख मात्रा. बघा सद्यस्थितीमध्ये इंडियाचे जे काही नेबरिंग कंट्री आहेत, ठीक आहे, त्याच्याजोडी चायनामुळे इंडियाचे संबंध बिघडत चालले आहेत. ठीक आहे, किंवा ज्याप्रमाणे इंडियाचे संबंध असले पाहिजे तसे दिसत नाही आहे. आणि त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये हे असे न्यूज तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. MPSC प्रश्न विचारेल चान्सेस कमी आहे. ठीक आहे, नाहीच विचारणार मोस्टली तरी, परंतु एक नागरिक म्हणून तुम्हाला ही सर्व माहिती असली पाहिजे की काय चाललं आहे आपलं आजूबाजूचा पर्यावरणामध्ये किंवा वातावरणामध्ये. ठीक आहे, पुढे संकुल प्रणालीबाबत विद्यापीठात अस्वस्थता. आता थोडीशी माहिती संकुल प्रणाली काय आहे ते आपण बघून घेऊ. तर संकुल प्रणालीमध्ये समान ज्ञानशाखा एकत्र येतील, प्रभावी अध्ययन, अध्यापन, संशोधन, रोजगार क्षमता वाढवायला चालना, प्राध्यापकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संवाद, आंतरविद्याशाखीय विचार विकसित होणे, तज्ञता आणि भौतिक स्रोतांचा पुरेपूर वापर होण्याची संकुल प्रणाली आहे. ठीक आहे, तर संकुल प्रणालीमध्ये काय होते तर जे काही वेरियस सेक्टर्स आहेत युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत ते सर्व एकत्रित येतील आणि स्वतःचा अनुभव वगैरे शेअर करतील, ज्याच्या माध्यमातून जे इफेक्टिव्हिटी आहे, ठीक आहे,
इफेक्टिव्हिटी काय होणार तर ते इन्क्रीज होणार. ओके, चला पुढे बघूया आपण अजून काय न्यूज आहे. NCL आणि आयसर, ठीक आहे, तो CSR होता, हा आयसर आहे, हे लक्षात ठेवा. तर आयसरकडून कोरोना लसीची परिणामकारकतेचा अभ्यास. आता जे आयसर आहे त्याच्याविषयी आपण आधीच माहिती घेतलेली आहे. आज आपण थोडीशी माहिती NCL याच्याविषयी घेऊया. ठीक आहे, तर NCL अर्थातच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. आता नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची स्थापना 1950 साली पुण्यात झाली होती. या प्रयोगशाळेने रसायनशास्त्र व रासायनिक अभियांत्रिकी यांच्या प्रगत अध्ययनाला वाहून घेतले आहेत. सुमारे 1975पर्यंत औद्योगिकदृष्ट्या तातडीने असलेल्या अल्पकालीन प्रकल्प, तर त्यानंतर दीर्घकालीन सामाजिक व औद्योगिक महत्त्वाचे प्रकल्प संस्थेने हाती घेतले होते. आता या दोन्हीत समतोल साधण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मूलभूत संशोधन हेही प्रयोगशाळेचा एकूण कार्यक्रमाचा भाग असून त्यालाही प्रोत्साहन देण्यात येतात. ठीक आहे, बघा एकदम सिंपल सांगतो. जे काही केमिकल्स, ठीक आहे, किंवा केमिस्ट्रीशी रिलेटेड बाब आहेत त्याच्यावरती संशोधन करण्याचं काम हे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी करते. आता याच्या माध्यमातून काय होते तर यांचे जे काही रिसर्च वगैरे आहेत त्याचा फायदा कंपन्यासना होतात. ठीक आहे, जे काही कंपनी आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे R&D करण्यासाठी पैसा नाही आहे ते काय करतात तर ते नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने जे काही R&D केलेले आहेत त्याचे जे काही रिझल्ट्स आहेत त्याचे यूज करतात स्वतःचे प्रोडक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे, हे एक बेसिक तत्त्वज्ञान आहे हा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी स्थापित करण्याचं. आता पुढे जी काही माहिती दिली गेली आहे ते एकदम हे सर्व डिटेल्सचं आसपासला फिरते. एकदा मी वाचून घेतो काय आहे ते पटापट. येथील संशोधन व विकासाची कामे रसायनशास्त्राच्या पुढील 8 विभागात केली जातात. त्या अंतर्गत जीव रसायनशास्त्र, अकार्बनिक आणि कार्बनिक बहुवार्षिक रासायनिक अभियांत्रिकी, प्रक्रिया विकास आणि भौतिक रसायनशास्त्र, याखेरीज नियोजन, समन्वय, मूल्यमापन, संपर्क व प्रसिद्धी या विषयाची कामे पाहण्याची तांत्रिक सेवांचा स्वतंत्र विभाग आहे. उत्प्रेरणा संबंधित संशोधनाचा उपयुक्त व अखंड कार्यक्रम राबवणारी ही देशातील एक अग्रेसर संस्था आहे. तेथे विकसित झालेल्या पुष्कळ उत्प्रेरण प्रक्रिया उद्योगात वापरल्या जात आहेत. तेथे इन्सिलाइट नावाचा झिओलाइट उत्प्रेरकांचा नवा वर्ग विकसित करण्यात आला आहे. तसेच डायमिथिल ॲनिलिनाचा उत्पादनासाठीची सुधारित उत्प्रेरकाची प्रक्रियाही या प्रयोगशाळेने सिद्ध केलेली आहे. पुढे औषधी व मध्यस्थ औषधी द्रव्ये यांचे संशोधन हे या प्रयोगशाळेचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. ज्ञात औषधांचा उत्पादनाचे नवे कल्पक व कमी खर्चाचे संश्लेषण मार्ग शोधण्यावर भर देण्यात येतो. त्यानंतर अशा प्रकारे येथे विकसित झालेल्या तंत्रज्ञान इतरत्र वापरले जात आहेत. औषधांप्रमाणे कृषी रसायनांचा येथे विकसित झालेल्या तंत्राचा इतरत्र व्यापारी तत्वावर वापर होत आहे. ठीक आहे, जसं मी सांगितलं की हे R&D करते आणि त्याचा उपयोग मग जे काही कंपन्याज आहेत त्यांना होतो. ओके, जे आपण जेनेरिक मेडिसिन्स म्हणतो ना, जेनेरिक मेडिसिन्स, ओके, तर जेनेरिक मेडिसिन्सना वरती R&D करण्यासाठी हे जी संस्था आहे ती काम करते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बहुवार्षिकांचे विज्ञान व अभियांत्रिकी या विषयावर संशोधन ही पुढील हेतू आहे. धातू व मिश्रधातू ऐवजी वापरायची बहुवार्षिके, मिश्र बहुवार्षिके बनवणे, परत मिळवता येणाऱ्या साधनसंपत्तीपासून बहुवार्षिकांचे बनवण्याची प्रक्रिया विकसित करणे आणि बहुवार्षिकांचे वर्तन समजण्यासाठी त्यांचा मूलभूत गुणधर्माचा अभ्यास करणे. बहुवार्षिकांविषयीचे येथील काही प्रक्रिया उद्योगधंद्यात वापरल्या जात आहेत. काही प्रक्रिया विकासाच्या विविध टप्प्यात आहेत. काही प्रक्रिया व्यापारी तत्त्वावरील उत्पादनासाठी विकसित केल्या जात आहेत आणि काही विशिष्ट बहुवार्षिकांसाठी प्रक्रिया विकसित करण्याची योजना आहे. या क्षेत्रातील काही महत्त्वाचे प्रकल्प खनिज तेल क्षेत्र बहुवार्षिके, जलशोषक बहुवार्षिके, नियंत्रितपणे सोडता येणारे कीटकनाशके, अभियांत्रिकीय प्लास्टिके, मोक्याची बहुवार्षिके वगैरेंविषयी आहेत. ठीक आहे, तसंच धान्य व नगदी पिकांच्या श्रेष्ठत्र वनांचा विकास करणे हा येथील वनस्पती उत्तक संवर्धन विषयक अभ्यासाचा एक हेतू आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा जे काही आपण काय म्हणतो त्याला GM क्रॉप, ठीक आहे, GM क्रॉप्स जे असतात
त्याच्यावरती सुद्धा इथे काय बोलतो आपण R&D केली जाते. ठीक आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप इंग्रजीमध्ये. ओके. तसंच जगातील संघटना व विख्यात विद्यापीठांनी या प्रयोगशाळेला संशोधन प्रगत केंद्र म्हणून मान्यता दिली असून आंतरराष्ट्रीय सहकार्य हे हिचे एक महत्त्वपूर्ण कार्य बनले आहे. आता इथे उदाहरण दिलं आहे की उष्णता पंपाचा विकासासाठी सॉल्फोर्ड विद्यापीठाने, जे की ब्रिटन येथे आहे, यांनी सहकार्य केलेलं आहे. येथे आधुनिक वैश्लेषिक आणि संगणकविषयक सोयीसुद्धा आहेत. उदाहरण तरीके क्रमविषयक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, उत्प्रेरक चाचणी यंत्र, प्रगत SN23 संगणक प्रणाली वगैरे. येथील वैज्ञानिकांना अनेक पुरस्कार आणि पदकेसुद्धा या काळामध्ये देण्यात आलेली आहेत. त्याचं उदाहरण आहे होमी जे भाभा पुरस्कार, KG नाईक सुवर्णपदक आणि शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक. ठीक आहे, तर ही आपण माहिती बघितली कशाविषयी, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीविषयी. चला बघूया अजून पुढे काही न्यूज आहे का. ओके, पुढची जी महत्त्वाची न्यूज आहेत ते आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते R.G. कर्णिक यांचे निधन झाले आहेत. तर थोडीशी माहिती आपण R.G. कर्णिक यांच्याविषयी घेऊया. तर सर्वात पहिले तर नाव लक्षात ठेवा, रमाकांत गणेश कर्णिक. ठीक आहे, काय बरं, रमाकांत गणेश कर्णिक. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे ते मानद अध्यक्ष होते. 1977मधील त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य कर्मचाऱ्यांचा 54 वर्षांचा संप हा कामगार कर्मचारी चळवळीतील मैलाचा दगड ठरला. त्या आंदोलनामुळे केंद्र सरकारची कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे धोरण अंमलात आले. व्हेरी इम्पॉर्टंट. वेतन आयोग जे आहेत ते यांच्यामुळे अस्तित्वात आला होता. रमाकांत गणेश उर्फ R.G. कर्णिक यांचा जन्म 27 जानेवारी 1930 रोजी झाला. 1956मध्ये प्रथम त्यांनी मंत्रालयीन कर्मचारी संघटना बांधली. 1962मध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून 2014पर्यंत या संघटनेचे त्यांनी नेतृत्व केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच कामगार कर्मचारी संयुक्त आंदोलनाचेही त्यांनी नेतृत्व केले. 1991पासून खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या विरोधात त्यांनी लढा उभारला. डांगे प्रतिष्ठानाचे ते विश्वस्त व अध्यक्ष होते. संयुक्त कामगार कर्मचारी कृती समितीचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, तर व्यक्तिविशेष म्हणून आज आपण माहिती घेतली कोणाविषयी, तर रमाकांत गणेश कर्णिक यांच्याविषयी. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. ओके, तर पुढे तर अजून काही न्यूज नाही आहे. तुम्हाला काही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF जी आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी 2 लिंक तुम्हाला पाठवणार आहेत. त्यातून तुम्ही जे आपले ज्युडिशियल रिव्ह्यू होता, ठीक आहे, त्याला रिवाईज करू शकतात. ओके, तर आजच्या न्यूजपेपर डिस्कशनमध्ये एवढीच माहिती. घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.